अगोदर मला एक अशी थोडीशी शपथ घ्यायची आहे की मी काही बोलेल ते मी खरं बोलेल. हे काय माझं भाषण नाहीये. एक मुलगा म्हणून आजपर्यंत मी तिच्यावर नाराज राहिलो. तुम्ही आता म्हणाल की हा असं उलटच का बोलायला लागला, हे भाषण करायला आलाय का आपलं काय. पण खरंच मला वाटतं की माझी आई मला सोडून झाली. तसं कोमल देखील खूप वेळ घेत नाही. कोमलला विनंती आहे की थोडक्यात आपलं मानून घ्या. पहिल्यांदा मी सर्वांचा आभारी आहे तुम्ही इथं उपस्थित राहिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नायकवडी साहेब, का प्रमुख पाहुणे मनोहरभाऊ शिंदे, सन्माननीय व्यासपीठ, सर्व उपस्थित अधिकारी, शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या सर्व संघटना, शिक्षक संघटना, बहुजन संघटना यांचा मी आभारी मानतो की तुम्ही इथे उपस्थित राहिला. आणि माझं एक भाषण हे नाही आहे, एक भाषण सुरू होण्या अगोदर मला एक अशी शपथ घ्यायची आहे. हॅलो, भाषण सुरू व्हायच्या अगोदर मला एक अशी थोडीशी शपथ घ्यायची आहे की मी काही बोलेल ते मी खरं बोलेल. हे काय माझं भाषण नाही आहे. कारण आपल्याला एक सवय असते की कुणाचा वाढदिवस असला तर आपण थोडं त्याबद्दल जरा जास्त बोलतो असं. त्यामुळं मी पहिलेच सांगू इच्छितो की आज माझ्या आईचा निवृत्त नाही आहे. तर आता इथं तुम्हाला वाटेल की आईचा नाही काय, शाळेत तर सोडायला हेच येतोय रोज, आपल्या आईचा निवृत्त का नाही. तर आज माझ्या आईचा नाही तर माझ्या आवडत्या शिक्षकेचा आणि गुरुचा आज निवृत्त. आणि मी असं का म्हणलो, कारण एक मुलगा म्हणून मी तिच्यावर नाराज राहिलो. मुलगा म्हणून नेहमी आज तागाई तिच्यावर नाराज राहिलो. त्याच्या मागं गोष्टी खूप आहेत. माझं पहिलीला वर्ग शिक्षक माझे वडील होते, 2री पासून 4थीपर्यंत आई होती. आणि व्हायचं असं की शाळेत आहे म्हणल्यानंतर माझ्या वडिलांची शाळा, आईची शाळा, म्हणजे शाळा माझीच की हो. म्हणजे एक गर्व की बाबा आता शाळा माझीच, मी काय पण करू शकतो. पण सगळ्यात जास्त मार खायचो मीच. सगळ्यात जास्त लय मारायचे मी, म्हणजे वडील पण तेवढेच मारायचे आणि आई पण तेवढीच मारायची. की त्याच्या मागं असं त्यांना दाखवून द्यायचं होतं की तू कोणीही असलास तरी चुकीला तुला माफी नाही. आणि पालकांना आणि त्या मुलांनाही कळून यायचं की कितीही काही केलं तरी त्यांच्यावर जे होणारे संस्कार आहे ते इथं बघून शिकावे. डेमो म्हणून मला वापरत जरी असली तरी त्याचा आज कुठंतरी उपयोगच झालेला आहे. तर 1ली ते 4थीमध्ये माझ्या अशी काही गोष्टी झाल्या की मार खाल्ल्यामुळं मी तेव्हा नाराज होतोच. पुन्हा काय हायस्कूलमध्ये गेलो, पुन्हा काय वय वाढलं, तेव्हा आईची बदली झाली मलकापूरला, पुन्हा आकाशनगरला अशी बदली झाली. तर आई कधी कधी घरातलं काम करून इकडं उशीर व्हायचा, चल मला सोडायला, न्यायला ये, मला शाळेचं काम आहे, लिखाण आहे, मला लिहायचं आहे, न्यायला ये. पुन्हा वेळेत गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. ते झालं. पुन्हा शनिवारी रविवारी असलं मला शाळेचं काहीतरी घ्यायचं, कराडमध्ये चल माझ्याबरोबर. आता हिला गाडी येत नसल्यामुळंच मला न्यायची आणि त्यात माझी कामं राहायची किंवा माझे काय असेल नियोजन ते राहायचं. त्यामुळे मी तेव्हा हायस्कूलला असायचो, कॉलेजला असायचो, तेव्हा त्या गोष्टीमुळे मी तेव्हा नाराज ते तुझ्यावर. पुन्हा काय झालं, ही मुलांवर हिचा खूप लळा. पुन्हा तसंच कॉलेजला जायला लागलो. तर हिचं कसं असायचं की मुलांना शिकवायचं म्हणल्यानंतर चोख शिकवायचं. त्यांचा पूर्ण वेळ हा 10 पासून 5पर्यंत तेव्हा असायचा. तो वेळ त्यांनी घेतलाच पाहिजे. तर मी तिला विचारलं की बाबा एवढं सगळं का करते. आणि माझ्या वडिलांनी एक तिला विचारलेलं होतं की तुझा कोण पुतळा बांधणार आहे का तू एवढं करतेस. तर माझ्या आईचं म्हणणं होतं की असं नाही, माझी मुलं शिकली पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत, त्यांचा वेळ वाया गेला नाही पाहिजे, मुलांना दुसरं वळण लागलं नाही पाहिजे. शिक्षिकेच उशीर असेल तर मुलंही काय शिकणार आहेत. त्यामुळं ती मला अट्टाह करून मला घेऊन जायचीच की काय पण चल, उशीर होतोय, हे ते. पुन्हा खूप तिथं वडिलांनी असं प्रश्न विचारल्यानंतर आणि पुन्हा
काही वर्षानंतर मला कळायला लागलं की बाबा ही अशीच करायला लागले, अजून मुलांबद्दल असं घरचं पोरगं राहिलं, हे शाळेतल्या पोरांसाठीच पळायला लागलं. आणि कधी कधी असं व्हायला लागलं, आजकाल या जेव्हापासून मुख्याध्यापकाचा तिनं पदभार सांभाळाय, ती भाजीची एवढी एवढी मोठी पिशवी घेऊन मला ही आण जा ती आण जा. आणि म्हणलं काय, म्हणलं काय घरात कार्यक्रम आहे काय, म्हणलं एवढं काय नाही, म्हणले मला शाळेला द्यायचं. म्हणलं शाळेला, म्हणलं मग तिथं मला पण कधी कधी पाठवायची, कधी कधी ती यायची इथं थांब मी मला घेऊन येतो. मग बटाटे एवढे, टॅमॅटो एवढे सगळं घेऊन, मी कुणासाठी, शाळेतल्या मुलांसाठी. मग ते झालं. पुन्हा मी कॉलेजला जायलो, इंजिनिअरिंगला होतो मी. इंजिनिअरिंगला गेलो, इंजिनिअरिंगवरनं जेव्हा कसं आहे इंजिनिअरिंगचा अभ्यास करून हे ते जास्त वेळ थांबून पुन्हा घरी यायला लेट व्हायचा. तर हिचं कसं असायचं, मी दमून वगैरे आलो, शाळेतली पोरं घरी शिकवायला, 5 नंतर शाळा सुटली तर पोरं ही घरी घेऊन येणार. मोजकीच पोरं असायची, तिला माहीत होतं की ती चमकणार आहेत आणि ती चमकलेत, कारण ती स्कॉलरशिपचं काय असावं किंवा 5वीची काय परीक्षा असावी, ती पोरं घरी शिकायला. यायला म्हणलं हे अवघड आहे. म्हणलं आता त्यामुळं व्हायचं काय की ही शिकवत बसायची त्या मुलांना 5:30 ते काहीतरी 7:30-8 पर्यंत, मग जेवायला उशीर. त्यामुळं तेव्हा नाराज एक मुलगा म्हणून. आणि ती म्हणजे कसं असायचं तिचं, ती एवढं तिनं विद्यार्थ्यांवर जर प्रेम केलं असेल तर नाराजीचा भाग दुसरीकडं ठेवला तर एक शिक्षिका म्हणून जर तिने विद्यार्थ्यांवर एवढं प्रेम केलं असेल तर विचार केला एक आई म्हणून तिनं माझ्यावर किती प्रेम केलं असेल. त्यामुळं आणि शाळेंवरच्या मुलांवरचं तिचं प्रेम मला वाटतंय आजही नाही. मी तुम्हाला वाटलं असेल आज का म्हणतोय, हा बाबा आज का नाराज आहे हो, तर कालपासून आजपर्यंत की ही पोरं आलेत का, सोनवड्याची ती पोरं आलेत का, फोन कर. तिकडची उंबरची पोरं आलेत का, ही आलेत का, ती आले का, बाबा तू फोन कर. असं म्हणजे आहे की मला कार्यक्रमाचं पण बघायचं, पण हिचं ते पण लागलं. मी केलेलं आहे अगोदर फोन, तरी पण आपलं आलेत का बघा. मग असा एक थोडंसं एक नाराजी म्हणून, एक मुलगा म्हणून मी नाराज राहिलो, पण एक विद्यार्थी म्हणून मला इथं सांगू वाटतंय की एक आत्तापर्यंत बघितलेली मी शिस्तबद्ध, आदर्श आणि माझा गुरु म्हणून मला तिचा सन्मान करू वाटतोय की आज माझ्या गुरुचा आज निरोप समारंभ आहे. प्रत्येक म्हणजे इथे जमलेल्या प्रत्येक शिक्षकाचा आपल्या मुलांवर प्रेम असतंच आणि आहेच. पण हिचं प्रेम जरा मला त्याच्यावर वेगळं वाटलं, थोडं वेगळं वाटलं. आता ही गोष्ट काही भाषणातली नाही आहे. मी हिला शेवटच्या दिवशी शाळेत तिला आणायला गेलो, तर आणायला गेलो हिचा शाळेचा शेवटचा दिवस, दुसऱ्या दिवशीपासून ही शाळेत जाणार नव्हती. तर त्या भातवाल्या काकू असतात इथं, असतील आता कुठंतरी, तर त्यांनाही काय सांगत्या की उद्या विसरू नको बरं का, हरभरा आहे उद्या, हा मुलांना द्यायला विसरू नकोस. आणि त्याच्या पुढचं गोष्ट असं की हरभरा डायरेक्ट भातातला मुलांना आवडत नाही, तसा देऊ नकोस, मिठात अगोदर शिजव, पुन्हा तो भातात टाक. काय गरज होती हो, ही जी आज शाळा संपते, उद्याच ही सांगत बसली, ही आज रिटायर आहे, उद्याच ही तिला मुलांबद्दलची काळजी. तर मला वाटतंय ही मुलांबद्दलचं हिचं प्रेम म्हणजेच ही जी शिस्त आहे, ही प्रेम म्हणजेच ही काळजी आहे. मुलांबद्दलचं प्रेम म्हणजे त्यांच्या भविष्याची चिंता आहे आणि मुलांबद्दलचं प्रेम म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास आहे. मी जेव्हापासून पहिलीपासून मी बघतोय, पहिल्या दिवसापासून आई कधीच एकटी किंवा निवांत बसलेली मला इथं जमलेल्या कुणीही सांगावं की शाळेमध्ये कधीतरी ती निवांत बसलेली, कधीच नाही. कधी अभ्यास घेतला पोरांचा तर अभ्यास झाल्यावर पाढे झाल्यावर कविता झाल्यावर पुन्हा अभ्यास, पुन्हा कवायती, पुन्हा ग्राउंडवर. एवढं जरी झालं तरी काय पोरांना काही सुट्टी नव्हती. इथं जमलेले आता मुलं हसत असतील हिच्या हाताखालचे, पोरांना एक क्षण सुद्धा निवांत नाही, मोकळं म्हणजे नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे आज तिची मुलं चमकलीत. मला वाटतंय आज मोठ्या पदावर मुलं आहेत ह्याच तिच्या सवयीमुळं. एवढा चांगला कार्यक्रम चालू आहे, तर एका गोष्टीची खंत आहे की लोकरे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आईलाही वाटत असणार आहे की
माझ्या आईलाही वाटत असणार आहे की एकत्र सुरू केलेला हा प्रवास आज एकटीला संपवावा लागतोय. आणि आज माझे वडील असते, लोकरे गुरुजी इथं असते, तर आनंदाने नाचले असते की माझ्या शारदाचा निरोप समारंभ. तर मला इथं सांगायला खूप आवडेल की माझ्या वडिलांना पुढचं माहीत होतं का नाही माहिती नव्हतं, पण माझ्या वडिलांनी तिला एक वाक्य सांगितलेलं होतं की शारदा, तुला वादळामध्येही दिवा लावता आला पाहिजे. तर ते वाक्य एवढं कठीण होतं. तर मला आज अभिमानाने सांगायचं आहे की तिनं तो दिवा लावलाही, असंख्य वादळ पेलून तो दिवा आजही तेवत आहे आणि पुढंही तसाच तेवत राहील. मी आता थोडक्यातच उरकणार कारण भाषण मोठ्यांची आहेत. तर माझा जन्म झाला सोनवड्यामध्ये आणि माझे आई वडील शिक्षक सोनवड्यामध्येच होते, 17 वर्ष तिथं होते. तर सोनवडे गावचं वर्णन एका शब्दात सांगायचं तर आमच्यासाठी सोनवडे म्हणजे स्वर्ग. म्हणजे गाव म्हणजे काय असतं मला सांगा. गाव म्हणजे घरं असतात का नाही आहे, भिंती असतात का नाही आहे, शाळा असतात का तर नाही आहे, मंदिर असतात का तर नाही आहे. गाव म्हणजे असतं की तिथली माणसं आम्हाला आजपर्यंत एवढी जीवाभावाची भेटली की आजपर्यंत त्या गावासारखी माणसं आम्हाला भेटली नाही. पाटण तालुक्यामध्ये सोनवडे गाव आहे. आम्ही सोनवड्याचं कुणाही भेटलं तरी, सोनवड्याचं नाव जरी निघलं तरी मी अभिमानानं सांगतो की सोनवडे आमच्यासाठी एक स्वर्ग होता. ते दिवस आमच्यासाठी स्वर्ग होते. पुन्हा तसंच त्याच्यानंतर कोरोळ्याला बदली झाली. कोरोळेनंतर पुन्हा तशीच तिकडंही माणसं जोडलेली, आईनं जोडलेली. पुन्हा आकाशनगर, पुन्हा मलकापूर, पुन्हा वाठार. वडिलांची आणि आईची चांगली शिकवण असल्यामुळे आज आमच्या घरची सगळीच मुलं, आमची मोठी फॅमिली आहे, घरची सगळीच मुलं चांगल्या पदावर आहेत. आईचा संघर्ष मी माझ्या डोळ्याने बघितला आहे आणि लहान असतानाच ठरवलेलं की जेव्हा आपले वडील गेले तेव्हा ठरवलेलं की आपल्याला वडिलांसाठी तर काही करता येणार नाही, पण आईसाठी आपण जगायचं. आणि मला एक स्वप्न माझं होतं की माझ्या पहिल्या पगारात मला आईला काहीतरी असा अनुभव द्यायचा आहे की तो कुठं विसरली नाही पाहिजे. तर आईचा तो आनंद पाहण्यासाठी ते ताज हॉटेलचं एका दिवसाचं 32,000 रुपयाचं भाडं मला एवढं किरकोळ वाटत होतं माझ्या पहिल्या पगाराचं. कारण मला तिचा आनंद खूप महत्त्वाचा होता की माझ्या पहिल्या पगारात माझी आई अशी अनुभवली पाहिजे. अजून खूप गोष्टी बाकी आहेत आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो की मला या जगातली सर्व सुख मला माझ्या हातून आईला द्यायची. मी जरा जास्त वेळ घेणार नाही. मी आउट ऑफ सब्जेक्ट मी एक सांगतो की अक्षरशः एक कविता एक आईसाठी मी माझ्या मनातून माझ्या आईसाठीच्या भावनाची कविता मी लिहिली आहे. तर ही कुठं AIची नाही आहे किंवा मी इंटरनेटवर घेतली नाही आहे. वडील कवी होते तर म्हणलं बघावं आपण ट्राय करून, थोडं जमतंय का आपल्याला. कधी ट्राय केला नव्हता मी. तर त्याच्या अगोदर मला सांगू इच्छितो की महत्त्वाची गोष्ट अशी की मला वाटतं की आपण, मुलांनी जरा शांत बसायचं तिकडे. मला वाटतं असं की आपला माणूस आपल्याला जेव्हा सोडून जातो तेव्हा चेहऱ्यावर आपलं एक स्मित हास्य असावं. आता इथं जमलेले म्हणतील हा काय उलटाच बोलायला लागला. आपला माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातं तेव्हा माणूस रडतोयच, हां, पण आपण रडतो त्याच्याबद्दलच्या काहीतरी इच्छा अपूर्ण असल्यामुळे, त्याच्याबरोबर सहवास नसल्यामुळे, जास्त त्याच्याबद्दलचा काळ घालवला नसल्यामुळं आपल्याला रडू येतं, आपल्या भावना बाहेर येतात. पण मला वाटतं की जेव्हा आपला माणूस आपल्याला सोडून जाईल तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्मित हास्य असावं. आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत राहिलोय आणि राहतोय. पण तुम्ही आता म्हणाल की हा असं उलटच का बोलायला लागला, हे भाषण करायला आलाय का आपलं काय. पण खरंच मला वाटतं की माझी आई मला सोडून जावी. खरं मला वाटतं की माझी आई मला सोडून जावी, पण जायच्या आधी या मुलाच्या हातून सर्व सुख अनुभवून जावी. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं तू फळ घेऊन जावीस. होय, मला वाटतं माझी आई मला सोडून जावी.
मुलानंतर केलेल्या उपकाराची थोडीशी तरी परतफेड घेऊन जावीस. मोठ्या स्टेजवरचा आपला मुलगा बघून कडाकड टाळ्या तू वाजवून जावीस. लावलेल्या झाडाचं फळ नाही, पण सावलीत थोडं बसून जावीस. होय, मला वाटतं माझी आई सोडून जावी. आपल्या मुलाचा हात धरून 7 समुद्र पलीकडचं जग बघून जावीस. मनातल्या सर्व इच्छा आपल्या मुलाच्या हातून पूर्ण करून बघून त्यात जगून जावीस. आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण होताना तो आनंद बघून जावीस. त्याच स्वप्नपूर्तीचं कारण ठरून मला वाटतं माझी आई मला सोडून जावी. जाता जाता आयुष्याच्या समाधानात हास्य देऊन जावी. जाता जाता आयुष्याच्या समाधानाचा एक हास्य देऊन जावी. आणि जाता जाता हळूच म्हणावी की बाळा, माझ्या आयुष्याचे सार्थक झाले. तुझ्या त्या एका शब्दाने माझे जगणं पूर्ण होईल. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्ही इथं आल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि खूप भाषणं आहेत त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. त्यामुळं सर्वांचे आभारी आहे मी, मला वेळ दिल्याबद्दल.